इस डिजाइनर शोरूम में शादी ब्याह और ईद और दीगर त्योहारों के लिए नत नए डिजाइन के कराची सूट, पॉपलॉन, ब्राइडल सूट, लांचा, फ्रॉक, गाउन, गरारा सूट्स, शर्ट शलवार, दुल्हन के सूट के अलावा दीगर फंक्शन के लिए बेहतरीन डिजाइन के सूट मुनासिब कीमतों में दस्तयाब है। बरकत कॉम्प्लेक्स रोड, बाबा पेट्रोल पंप के करीब, क्वींस डिजाइनर सूट एंड एम्पोरियम, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ दो न्यूज में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। आणि स्वतःला काँग्रेसच्या माध्यमातून मराठवाड्याचे भाग्यविधाते वगैरे म्हणून घेणारे शंकरराव चव्हाणांचे सुपुत्र अशोकराव चव्हाण राज्याचे माजी मुख्यमंत्री यांनी काल काँग्रेस पक्ष सोडला आणि आता कळलं की तुमच्या माध्यमातून त्या आज दुपारी 12च्या मुहूर्तावर स्वतःचे 12 वाजवून घेत आहेत। काय भाजपवासी होत आहेत। खरं म्हणजे अशोक चव्हाण स्वतःचे किती अवहेलना करून घेत आहेत। या राज्याचं मुख्यमंत्रीपद ज्यांनी 1-2 वेळा भूषवलं, अनेक वर्ष मंत्री राहिले, काँग्रेसचे अध्यक्ष होते, त्यांचे वडील देशाचे गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षण मंत्री। काँग्रेस म्हणजे चव्हाण कुटुंब। आता आम्हाला फार मोठं आमच्यापुढे एक पेच आहे की पंतप्रधान मोदी आता देशाला काय तोंड दाखवतील किंवा पंतप्रधान मोदी यांच्या शिरपेचात खोटेपणाचा आणखीन एक तुरा महाराष्ट्र भाजपने रोवलाय का? की नांदेडमध्ये जाऊन मोदी यांनी कारगिल युद्धातील शहीदांच्या भूखंडावर अशोकराव चव्हाण यांनी कशा प्रकारे घोटाळा केला आणि शहीदांचा अपमान केला हे स्वतः प्रधानमंत्री मोदी नांदेडला येऊन सांगतात। भारतीय जनता पक्षानं शहीदांच्या अपमानाविरुद्ध महाराष्ट्रात आंदोलन सुरू केलं। आज काय झालं? त्या शहीदांच्या अपमान धुवून काढला का अशोक चव्हाणांना भाजपमध्ये घेऊन? मला असं वाटतं की सगळ्याच पक्षातील भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात घेऊन भारतीय जनता पक्ष जगातल्या राजकारणामध्ये एक नवा आदर्श निर्माण करत आहे। किंवा भाजपा काँग्रेस मुक्त भारत ही त्यांची घोषणा आहे की त्यांनी बदलायला पाहिजे। त्यांनी काँग्रेसचं शुद्धीकरण चालवलेलं आहे। काँग्रेसमध्ये ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा सगळ्यांना आपल्या पक्षात घेऊन महात्मा गांधींचं जे स्वप्न होतं काँग्रेस शुद्धीकरणाचं ते भारतीय जनता पक्षानं स्वीकारलेलं दिसतंय। किंवा असंही म्हणता येईल काँग्रेसबरोबर थेट युती करण्याचं टाळून भारतीय जनता पक्ष अशा प्रकारे काँग्रेसशी युती करत आहे। या देशाचं राजकारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष नासवत आहे, बिघडवत आहे, भाजपला वाटत असेल अशा प्रकारे सगळ्या भ्रष्टाचाराने एकत्र करून त्यांच्या 400 पार एक आहे त्यांची उडी आहे ती मारता येईल। मी तुम्हाला या संभाजीनगरात सांगू इच्छितो अशा पद्धतीनं भाजपा 200 पारही जाणार नाही। देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार महाराष्ट्राला सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा कसा झाला, कसा घडला हे समजून सांगितलेलं आहे। त्याच्या व्हिडिओ क्लिप्स आजही उपलब्ध आहेत। आज रात्री शांतपणे देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांचे सगळे जे लोक आहेत त्यांनी भाजपा कार्यालयामधल्या एका मोठ्या पडद्यावर या सगळ्या स्वतःच्या क्लिप ऐकाव्यात। मोदी काय बोलले होते अशोकरावांविषयी, या घोटाळ्याविषयी तेही ऐकावं आणि शांतपणे मग विचार करावा की कुठे नेऊन ठेवलाय भाजपा माझा। तुम्ही महाराष्ट्रात नेऊन ठेवलेलंच आहे, खड्ड्यात घातलेलंच आहे, पण स्वतःचा भाजपा आपण कुठे नेऊन ठेवलेला आहात? कारगिल युद्धातील शहीदांच्या जमिनीवर, भूखंडावर
अशोक चव्हाण यांच्या प्रेरणेनं जो काही 32 माळाचा घोटाळा उभा राहिला, त्या घोटाळ्यावर हल्ला करणारे हेच भाजपचे सगळे लोक, नरेंद्र मोदींपासून सगळे. या नरेंद्र मोदींना अशा प्रकारे भविष्यामध्ये या देशामध्ये तोंड लपून फिरावं लागेल. त्यांनी ज्यांच्या घोटाळ्याचा आरोप केला त्या सगळ्यांना मोदींनी पवित्र करून घेतलेलं आहे भाजपमध्ये आणून. हे या राज्याचं आणि देशाचं दुर्दैव आहे. आघाडीला होणार नाही, पण काँग्रेसची ताकद कमी होईल मला वाटत. चव्हाण गेल्यानंतर अशोक चव्हाण नांदेडच्या जागेवर तरी वेगळ्या पक्षाला द्यायची चर्चा करावी लागेल. नांदेडमध्ये बदलणार आपल्याला माहीत असेल, नांदेडमध्ये सतत लोकसभेच्या 2 निवडणुका चव्हाण हरले आहेत. त्यांच्या पत्नी हरलेल्या आहेत. ते स्वतः इतके मोठे नेते आहेत, ते हरले आहेत. त्याच्यामुळे नांदेड हा काय कोणाचा बालेकिल्ला राहिलेला नाही. नांदेडमध्ये काँग्रेसचाच उमेदवार लढेल आणि ही तुम्हाला मी खात्रीनं सांगतो. वंचित त्या ठिकाणी लढलेली आहे, बाळासाहेब आंबेडकर लढलेले आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती नांदेडमध्ये वंचितची मतं आहेत. आता वंचित त्या जागेवर दावा सांगू शकेल. वंचितने जर दावा सांगितला त्यावेळेला आमच्या चर्चेत, तर नक्की त्याच्यावर विचार होईल. आम्ही एकत्र आहोत. बाळासाहेब आंबेडकरांची आमची निरंतर चर्चा सुरू आहे. बैठकीला येतात, ते येतात, त्यांचे प्रतिनिधी येत आहेत. आणि आता मला असं वाटतं की तो क्षण समीप आलेला आहे की जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर येईल. राज्यसभेचे अशोक चव्हाण हे 2 वर्षापूर्वी पक्ष सोडणार होते, तुम्हाला मी आता सांगतो. एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच त्यांचं काँग्रेस पक्ष सोडण्याची योजना होती. तुम्हाला माहीत असायला पाहिजे मराठवाड्यातला पत्रकारांना. अशोक चव्हाण हे आता नाही, गेल्या काही काळापासून धडपडतायत पक्ष सोडण्यासाठी. त्यांना आजचा मुहूर्त मिळाला असेल तो त्यांचा प्रश्न. इंडिया के नंबर 1 एम्स दिल्ली हॉस्पिटल से तालीमी याफ्ता डॉक्टर वसीम उलानी दिल के बाईपास सर्जरी के माहिर डॉक्टर है. बच्चों और बड़ों के दिल के तमाम किस्म के ऑपरेशन के माहिर डॉक्टर है, जो अपनी खिदमत गंगा हॉस्पिटल वाड़िया फैक्ट्री शिवाजी नगर में अंजाम दे रहे हैं. इन ऑपरेशन के लिए मरीजों को नांदेड़ से बाहर जाने की जरूरत नहीं. अब ये ऑपरेशन डॉक्टर वसीम के जरिए गंगा हॉस्पिटल में होंगे. माविन हॉस्पिटल में नॉर्मल डिलीवरी, सीजर, बाचपन का इलाज, बच्चेदानी की गांठों के इलाज के अलावा खवातीन के जुमला अमराज के साथ साथ खवातीन और लड़कियों के दिल के अमराज, बाल झड़ना या दीगर बीमारियों के इलाज की सहूलत दस्तयाब है. खवातीन के जुमला अमराज की जांच डॉक्टर खान सारा नुदरत और दिल के अमराज की तशखीस डॉक्टर किरण पेरके करेंगी. और डॉक्टर तुबा खान फिजियोथेरेपी, जो रोजाना 11 से 2 बजे तक अपनी खिदमत अंजाम देंगी. एसबीआई बैंक के ऊपर माविन हॉस्पिटल, देगलू नाका, नांदेड़. अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज. और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.